तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे तुम्हाला आज साष्टांग दंडवत घालायला आलाय, आपल्याला वंदन करायला आलाय, आपले आशीर्वाद घ्यायला आलाय। आणि म्हणून तुमचे हे आशीर्वाद प्रेम कायम ठेवा। आणि म्हणून या सगळ्यांचं या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा सगळे स्वागत करतात। मगाशी सहस्राम यांनी सांगितलं की काय परिस्थिती होती आणि कशी निवडणूक झाली। आणि म्हणून मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा। लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं। बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत। आता एक विश्वास ठेवा, कोणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही म्हणजे नाही। दुसरं, ज्या सवलती आपल्याला दिल्यात, आज बातमी बघत होतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून। पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही। आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे ती बंद होणार नाही। आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही योजना चालू केल्यात, लेक लाडकी लखपती असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार। कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय। मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे, अरे मी बोललो ही लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे, माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे। आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला। 232 संजय राठोड इकडे आहेत, नरेंद्र भोंडेकर आहेत। या ठिकाणी मी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत पहिलं भाषण होतं ना माझं, ते पहिलं भाषण होतं। मी त्यावेळेस म्हणालो माझ्या भाषणात, जेव्हा 2022ला आपण उठाव केला, संघर्ष केला, या महाराष्ट्रातल्या किती निधी मिळाला? 3.5 ते 4 हजार कोटी नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात आपल्या महायुती सरकारने मी मुख्यमंत्री असताना दिले। मग सांगा तुम्ही जे आपण जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य? या पूर्वीच्या 2.5 वर्षात महाविकास मोठमोठे प्रकल्प बंद झाले। मला आठवत आहे नरेंद्र भोंडेकरजी यांच्या इथं आपल्या कुठला पर्यटन स्थळ किती मोठं केलंय? जल पर्यटन 250 कोटी रुपये देऊन जल पर्यटन आपण सुरू केलं, हेही बंद केलं होतं। तुम्हाला किती निधी मिळाला? बंद केली। शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद केल्या।